तर एकूणच निवडणूक निकाला आधीच अपेक्षांचं आणि यासोबतच अपक्षांचं मार्केट सुद्धा चांगलंच वाढलंय। विजयाची शक्यता असलेल्या अपक्षांशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संपर्क केला जातोय। विशेष करून माढा, करमाळा आणि सांगोल्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। माढ्याचे अपक्ष उमेदवार रणजित शिंदे, करमाळा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आमदार संजय मामा शिंदे, तसंच सांगोल्यातून शिकापकडून निवडणूक लढवत असलेले डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे विजयी उमेदवार म्हणून पाहिले जात आहे आणि म्हणूनच महायुतीसह मविया नेत्यांनी फोन करून त्यांना संपर्क केलाय अशी माहिती समोर आली आहे। तर एकूणच निवडणूक निकाला आधीच अपेक्षांचं आणि यासोबतच अपक्षांचं मार्केट सुद्धा चांगलंच वाढलंय। विजयाची शक्यता असलेल्या अपक्षांशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संपर्क केला जातोय। विशेष करून माढा, करमाळा आणि सांगोल्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। माढ्याचे अपक्ष उमेदवार रणजित शिंदे, करमाळा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आमदार संजय मामा शिंदे, तसंच सांगोल्यातून शिकापकडून निवडणूक लढवत असलेले डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे विजयी उमेदवार म्हणून पाहिले जात आहे आणि म्हणूनच महायुतीसह मविया नेत्यांनी फोन करून त्यांना संपर्क केलाय अशी माहिती समोर आली आहे।